का एवढी धडपड करतोयस? तुझ्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसतंय आणि तसंही मला कियाराकडनं सगळंच समजलं. थोबाडीत मारल्यासारखं झालं होतं जेव्हा तिच्याकडनं मला सत्य कळलं. पहिल्यापासूनच मी तुझ्यावर कुठल्याही गोष्टींचं दडपण आणलेलं नाही अक्षय. तेव्हा तू मला मनापासून सगळं खरं सांगितलंस ना, तर माझ्या मनातला संशय आणि तुझ्या मनावरची लपवाछपवी हे सगळंच ओझं निघून जाईल. माझं आजही कियारावर प्रेम आहे आणि मला माझं सगळं पुढचं आयुष्य तिच्याबरोबर घालवायचे, तिच्याशी लग्न करून, हे सत्य आहे. आणि अमृताचं काय? तिचा विचार केलास? घरच्यांचा विचार केलास? घरच्यांनी माझा विचार केला कधी? मला काय हवंय, मला माझं आयुष्य कसं घालवायचंय, कुणाबरोबर घालवायचंय, माझं कुणावर प्रेम आहे याचा विचार घरच्यांनी केला? पण मी घरच्यांचा विचार केला म्हणूनच लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत घरात मी थांबलो होतो. पण तरी घरच्यांना माझा विचार आलाच नाही, म्हणून मला निघून जावं लागलं. आणि आजही घरच्यांचा विचार करतोय ना, म्हणून सगळा अपमान सहन करून या घरात दबून राहतोय, कोणालाही न दुखवता. मला मान्यच आहे अक्षय, तुझं आयुष्य तुला तुझ्या पद्धतीने जगता यावं हेच माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. पण आपण जेव्हा आपल्या मनासारखं वागत असतो तेव्हा आपण दुसऱ्याला दुखावत तर नाहीये, दुसऱ्यावर अन्याय तर करत नाहीये, ह्याचाही विचार करावा लागतो. तू एक वेळ तेव्हा घरच्यांना दुखावलं असतंस ना तरी चाललं असतं. तू सुखी आहेस म्हणल्यानंतर ती जखम पटकन भरून आली असती. आणि अमृतालाही तेव्हा ते लग्न नको होतं. अमृताला आजही लग्न नकोच आहे आई, म्हणून तर ती मला आणि कियाराला सपोर्ट करते, आम्हाला एकत्र आणण्यासाठी ती प्रयत्न करते. आणि मग ती आजची गोष्ट नाहीये, लग्न ठरण्याच्या आधीच आमचं बोलणं झालं होतं या विषयावरती. तिचं करिअर करायचं होतं आई, आणि त्याच्यापासून मी काही लपवलं नव्हतं. आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं. हे सगळे जे आम्ही वागतोय ना, हे फक्त आणि फक्त तिला जाताना, डिवोर्स घेताना कोणाला दुखवायचं नाहीये. म्हणून आम्ही लोकांसमोर, घरच्यांसमोर हॅपी असण्याचं, संसार करण्याचं नाटक करतोय. असं तुला वाटतंय? ज्या पद्धतीने तू तुझा विचार करते, तुझ्या आवडीनिवडी सांभाळते, तुझ्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करते, तुझ्या सुखासाठी सगळ्या रिस्क ती स्वतःच्या जबाबदारीवर घेते, मग हे सगळं ती कशासाठी करतीये, कुणासाठी करतीये? अक्षय, तुला चांगलंच माहितीये माईंनी तिला आजपर्यंत किती वेळा शिक्षा केलीये, किती वेळा त्या तिला टोचून बोलल्या, पण हे सगळं तिने सहन केलंय तुझ्यासाठी. तुला खरं सांगू अक्षय, नवऱ्याच्या सुखासाठी आपलं सुख बाजूला ठेवण्याची ताकद फक्त बायकोमध्ये असते. आणि जे अमृता करतीये, घाडग्यांची खरी सून होण्याचं कर्तव्य ती पार पाडतीये. मला वाटतं अक्षय, तुला शांतपणे विचार करण्याची गरज आहे, तुझाही आणि अमृताचाही. पटेल तुला माझं बोलणं. खूप रात्र झाली आहे.